नमस्कार, मी श्वेता. मंडळी, 30 एप्रिल 2026 नंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा तुमचा प्रवास अतिवेगवान होणार आहे. कारण मिसिंग लिंक प्रकल्प हा 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाला वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या प्रवासातला 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या रस्त्यामुळे खंडाळा घाटातली वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. अंतर 6 किलोमीटरनं कमी होणार आहे. हा नवीन मार्ग खोपोली ते कुसगाव असा आहे, त्यामुळे खंडाळा घाटातला अरुंद आणि वळणावळणाचा रस्ता त्यामुळे स्किप होणार आहे, बायपास करतोय तो. खरं तर आखाती देशांमधल्या युद्धाचा फटका या मार्गाला बसणार असल्याची शक्यता होती. मात्र याही परिस्थितीत कंत्राटदारांना 25 एप्रिलपर्यंत मिसिंग लिंकवरील कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेलेत. त्यामुळे सध्या या मार्गावरती लोड टेस्टिंग सुरू आहे. 30 एप्रिलपर्यंत ते पूर्ण होईल आणि त्यानंतर 1 मे रोजी उद्घाटन करून मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे निर्देश आहेत. MSRDC कडनं 6,700 कोटी रुपये खर्चाच्या 13.3 किलोमीटर लांबीच्या या प्रोजेक्टमध्ये 1.64 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे 2 जुळे बोगदे म्हणजेच ट्विन टनेल्स आहेत, जे आशियातील सर्वात रुंद रस्त्यांचे बोगदे आहेत. टायगर व्हॅलीवरती 650 मीटरचा आणि सुमारे 100 ते 125 मीटर उंचीचा आशियातला हा सर्वात उंच केबल स्टेड पूल आहे. तर सुरक्षेची सुद्धा यामध्ये काळजी घेतली गेली आहे, ती अशी की या बोगद्यामध्ये अत्याधुनिक AI बेस्ड स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे. आणि याचा फायदा म्हणजे सध्याच्या एक्सप्रेसवेवरच्या खोपोली ते लोणावळा दरम्यानची कोंडी कमी होऊन सुरक्षित आणि जलद प्रवास शक्य होणार आहे. तर हा भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.